आणि आता पाहणार आहोत महापालिकांची रणधुमाळी। कारण राज्यामधील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची एकच झुंबड उडताना दिसली। यावेळेला आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर या महानगरपालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला। आता 2 जानेवारी पर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत आणि त्यानंतर 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला एकाच दिवशी 29 महानगरपालिकांमध्ये मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह अमरावतीमध्ये राडा झाला। उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी नाट्य दिवसभर पाहायला मिळालं। बरं, तिकडे पुण्यामध्ये तिकीट न मिळाल्यानं महिला उमेदवार नाराज झालेली होती। माझा अर्ज दुसऱ्यालाच दिल्याचा आरोप या महिलेनं केला। नीलम गोरे, विजय शिवतारे यांच्याकडे विनवणी केली, मात्र काहीच फायदा झाला नाही असं या महिलेचं म्हणणं आहे। झालंय सगळं, आम्ही काम केलंय, माझा फॉर्म दुसरा घेऊन गेलाय तो खुळे। दिला कसं काय त्यांचा काय माहिती, त्यांनी त्यांच्याकडे की वडगाव शिरीच्या लोकांचे फॉर्म तिथं दिले आणि त्यांनी माझा फॉर्म तिथं जाऊन सबमिट केलाय। गाव माझी काम केलेलं आहे, आम्ही ज्यांनी काम नाही केलं त्यांच्या हातात फॉर्म गेले तर आम्ही बसलोय तसंच। तुम्ही कुठून इच्छुक होता? नाव काय तुमचं? मी प्रभाग 3 मधून पद्मा शेळके। माझं फॉर्मवर नाव आहे, माझं सगळं आहे, माझं नाव सकट तिथं दिलेलं आहे आणि त्यांनी तिथं जाऊन सबमिट केलाय। तर माझ्या अन्यथा तो फॉर्म माझा मला मिळाला पाहिजे, बाकी काही नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।